हातून व्हायचं होतं, ते दगड वापस केले त्यांनी. हे कर्म आहे, हे कर्म आहे. आम्ही दोघं एकाच्या पाठीवर जन्माला आलो. आमचं भविष्य काहीतरी असेलच की त्याची वाट बघा, काही करू नका. आधी तर आम्ही जमू नये याच्यासाठी देव पाण्यात लोक घेऊन बसले. आता आमच्यामधलं कोण चांगलं ह्याच्या भानगडीत पडायला लागले. माझा भाऊ मोठा झाल्याने मला आनंदच आहे. हा विषय मिटलाय आता माझ्यासमोर. धनंजय माझा विषय मिटलाय. मी भगवान बाबाच्या त्या भगवान गडाची एक पायरी आहे. ह्याच्यापेक्षा माझी कुठलीही लायकी नाही, माझी कुठलीही लायकी नाही. मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं, का आणलं काय नाही आणलं आता हे इतिहास जमा झाले. मग कदाचित राजकारण म्हणजे धनंजय नंतर 4 वर्षांनी माझा जन्म झाला, तर तो भाषण नंतर माझा करणार आहे, बरोबर आहे. तर कदाचित धनंजय नंतर 4 वर्षांनी माझा जन्म झाला होण्याचं काही कारण असेल की नाही, काहीतरी कारण असेल की नाही. आता काहीतरी कुळाचा उद्धार वगैरे असेही शब्द बाबांनी वापरले. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला 2 असले तर काय बिघडतं तुम्हाला. आणि आम्ही कुठेही राहून पराक्रमी राहिलो. त्याचा पराक्रम वेगळा, माझा वेगळा, साहजिक आहे. त्याचा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा. त्याचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा. पण जर आम्ही आमचे त्याला प्रेम करणारे, त्याच्या फॉलो करणारे लोक त्याचे वेगळे, मला फॉलो करणारे माझे लोक वेगळे. जसे आम्ही तसे आमचे फॉलोअर. त्यामुळे शक्ती ही सारखीच आहे. आणि शक्ती सारखी असली तर लोकांसमोर आम्ही आमच्या अस्तित्वाचं आम्ही निर्मिती केली, ह्याच्या मागे कष्टच आहे. इथं कोणी दगड मारले धनंजयला हे चुकीचं झालं असेल तेव्हा, ह्याच्यामध्ये कुणाचा हात आहे हे मी बऱ्याच वेळा ऐकलं. स्वतः नामदेव शास्त्री त्या कार्यक्रमाला होते ना, ते स्वतः गडावर होते ना, आणि मी तर नव्हते तिथं. मग कसं झालं हे मलाही प्रश्न पडतो. पण आता त्यांनी दगड दिले बघा, त्याच्या हातून व्हायचं होतं, ते दगड वापस केले त्यांनी. हे कर्म आहे, हे कर्म आहे. आम्ही दोघं एकाच्या पाठीवर जन्माला आलो. आमचं भविष्य काहीतरी असेलच की त्याची वाट बघा, काही करू नका. आधी तर आम्ही जमू नये याच्यासाठी देव पाण्यात लोक घेऊन बसले. आता आमच्यामधलं कोण चांगलं ह्याच्या भानगडीत पडायला लागले. हे राजकारण व्हायला लागले. ज्यांना गर्दी जमत नाही अशा लोकांना अशा मंचाची गरज असते. मला काही त्याची अडचण आहे का. उद्या मी ट्विट केलं इंडिया गेट कडे जायचं, येणार का तुम्ही. कोण कोण येणार, कोण कोण येणार आहे. बायांनो येताल का एक दिवशी ताईसाठी, येणार ना. बस ही गर्दी माझ्यासाठी राजकारण नव्हे. हा लोकांचा प्रेम आणि आदर्श त्यांनी मला आग्रह केला म्हणून मी या सप्त्याला आले. आणि या सप्त्याला मी आले ते चांगले विचार ऐकण्यासाठी आले. ते ऐकले, लोकांनी मला आशीर्वाद देतील अशी अपेक्षा आहे. माझ्या कर्माने ते मला मिळतील. मी चांगलं केलं तर माझं चांगलं होईल, मी वाईट केलं तर माझं वाईट होईल, अशा सिद्धांतात मी आहे. पण कधी कधी 10 योद्धे म्हणून एका चांगल्या योद्ध्याचा बळी घेत असतात, असंही महाभारतात अभिमन्यूंनी पाहिलेलं आहे. माझं काय होईल मला माहित नाही, काय ठरवेल. पण पंकजा मुंडे करून कधीही भगवान बाबांची अप्रतिष्ठा आणि त्या गादीची अप्रतिष्ठा असा शब्द जरी गेला मान कापून तुमच्या समोर ठेवू असं मी करेन. त्यामुळे आपण सर्वजण माझ्या आवाजाला आणि माझ्या धमकीला, माझ्या पर्सनॅलिटीला, माझ्या उंच्या पुऱ्या पांड्याला अहंकार नका समजू, कृपा करा. मुंडे साहेब कंगवा फिरवायचे केसात, भाषण करायचे, आवडायचं ना तुम्हाला. आता मला तसं करता येत. माझ्या 1 लाखाच्या सभेला बोलताना जो माझा लागतो तो सूर, त्याला अहंकार नका समजू. अहंकार असण्याचं माझ्यासारखं काय आहे माझ्याकडे, काय आज माझ्याकडे. माझ्यापेक्षा खूप श्रीमंत लोक आहेत, यांच्याकडे सगळं आहे. यांच्याकडे सत्ता आहे, यांच्याकडे मंत्री आहे, त्यांच्याकडे सगळं आहे. माझ्याकडे काय, माझ्याकडे काही काय. माझ्याकडे सगळ्यात गरीब आहे या स्टेजवर मी. प्रताप काकांनी तो 25 लाखाचे दगड दिले. बरं धनु भाऊ, माझ्या नावचं पण तूच डिक्लेअर करू. सगळ्यात गरीब आहे. माझा भाऊ मोठा झाल्याने मला आनंदच आहे. माझा गड नुसता परळी, मराठवाडा, नगर जिल्हा नाही, अख्ख्या पृथ्वीवर व्हावा. माझं म्हणणे ज्ञानेश्वर माऊलींची तर बनवा, पण भगवान बाबाची 100 फुटाची मूर्ती बनवा. त्याला मी गवंडी काम करेन, मी गवंडी काम करेन तिथे, मला काय हरकत नाही. फक्त एवढंच म्हणायचंय, आता हे बस करा. मी एवढ्यासाठी आले. मी कोणाला, मी कधी बोलले कोणाविषयी का तेच नाही. हा विषय मिटलाय आता माझ्यासाठी. धनंजय माझा विषय मिटलाय. शास्त्रींचा माझा असं होतं हेच मला माहित नाही, आज ते बोलत